नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही कोकणी या चॅनलवर मी रश्मी तुमचं स्वागत करत आहे। हा होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर अपलोड करायला थोडा उशीरच झाला, पण म्हटलं असो। इथे सकाळी टिफिनची गडबड चालू आहे। जरी होळी असली तरी मुलांची शाळा सुरू होती आणि गावाला पण जायला भेटलं नाही, कारण की मुलांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे परीक्षा नाही पण ओरल वगैरे चालू झाले आहे, परत प्रोजेक्ट सबमिशन हे सगळं सुरू आहे। त्याच्यामुळे गावाला जायला नाही भेटलं। होळीला मेन म्हणजे गावाला जायची मजा म्हणजे देव जेव्हा पालखी आपल्या घरात येते तो खरा मान असतो। तर माझ्या घरी परवा काल आली होती, पण मला नाही जायला भेटलं। तर असो, मिस्टर गेलेले आहेत, घरातली सगळी मंडळी गेलेली आहेत, मला मुलांपायी नाही जायला भेटलं। तर आपण इथनंच देवाचा आशीर्वाद घेऊया, आणि देवाचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतोच, त्यात काही प्रश्नच नाही। तर जे कोकणातले असतील त्यातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे की मुलांच्या शाळेमुळे किंवा गावाला जे पालखीची जी मजा असते ती वेगळीच असते। तर इथे आज भेंडीची भाजी घालत आहे। सकाळचीच डब्याची तयारी चालू आहे, कारण की शाळाच मुलांच्या चालू आहेत। त्याच्यामुळे आज डब्याला भेंडीची भाजी आणि चपाती होती। श्रावणीची सकाळची शाळा असते, त्याच्यामुळे तिला सकाळी डबा झाला की सगळ्यांनाच डबा होतो। एकदाच काय ते मी सकाळची चपाती भाजी करून घेते, म्हणजे दिवसभर दुसऱ्या कामाला आपल्याला वेळ मिळतो सकाळचा डबा झाला की। इथे भाजी घालून झालेली आहे, पीठ आधीच मळून ठेवलं होतं, आणि एक चपाती तिच्यापुरता करून आणि तिचा पहिला डब्यात भरून देते। त्याच्यानंतर मग बाकीची चपात्या ती गेली की मग करून घेते मी। तिचा पहिला डबा भरून दिला की ती बाहेर पडते। ती गेली, आता मी बाकीच्या चपात्या उरल्या आहेत त्या करून घेते। आणि आज होळीला नैवेद्य काही मी दाखवणार नाही, कारण की लेडीज प्रॉब्लेम आपले असतात, त्याच्यामुळे नाही दाखवायला आम्हाला। तर म्हटलं घरातल्या घरात सण असाच नाही मी वाया घालू शकत, कारण की मुलं असतात घरात, मिस्टर आहेत, आणि जेवायला माझा भाचा पण येणार होता। तर म्हटलं सण असाच नाही घालवायचा, निदान गोड तरी घरात काहीतरी करायचं। पण मी पुरणपोळ्या आज करणार आहे। तर इथे दुपारी जेवणाची तयारी झाली आहे। आज जेवणाला फ्राय भात होता, आणि मला स्वराला शाळेत सोडायला जायचं होतं। त्याच्या आधी म्हटलं डाळीचा कुकर लावून घेते, म्हणजे आल्यावर पटकन बाकीची तयारी करायला। तर इथे डाळ 1.5 किलोच घेतलेली आहे, जास्त नाही घेतली मी। आणि कुकरमध्ये पटकन अशी ही डाळ मी तुम्हाला सांगते फक्त 20 मिनटात ही डाळ शिजली होती, अगदी नरम झाली होती। तुम्हाला पुढे दिसेलच मी की डाळ किती भारी शिजलेली ती। तर मी कुकरमध्येच लावते, त्यात थोडं तेल, हळद आणि मीठ थोडं टाकलं, आणि चांगल्या 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। मी भिजत वगैरे नव्हती टाकली, डायरेक्ट कुकरला लावली होती। पण बरोबर 20 मिनटात ही डाळ कुकरला शिजली होती। मीडियम हीटवर ही डाळ मी शिजवली होती, आणि जास्त गॅस पण लागत नाही त्याने। तर इथे स्वराला सोडून आली होती, आणि म्हटलं पहिलं जेवून घ्यावं। श्रावणीने घेतलं वाढून, नंतर स्वराजला भरवलं, मी जेवली, आणि आता मग जेवणाला सुरुवात केली। जेवली, आता जरा म्हटलं आता जरा जेवणाला सुरुवात करावी। तर इथे डाळ शिजली होती, बघितलं अगदी नरम कापसासारखी शिजली होती। तिला मला एक्स्ट्रा अशी शिजवायची काही गरजच लागली नाही, एवढी भारी डाळ शिजली होती। तर इथे डाळीतलं पाणी पुरं काढून घेते। नंतर गूळ कापून घेतला, स्वराची लुडबुडमध्ये चालूच आहे। थोडी आधी तयारी करून ठेवली ना की मग नंतर टेन्शन नसतं, पण मुलांची शाळा असल्यामुळे सगळी गडबड होते, तर हळूहळू चालायचंच। तर इथं त्याच कढईत कुकरमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं, त्यात ती जी आपण डाळ पाणी काढून ठेवलं होतं ती टाकली, आणि त्याच्यात गूळ टाकलं। गूळ थोडंसं ठेवलं होतं आधी मी, मग परत ते मिक्स केलं त्याच्यात, आणि छान अशी डाळ शिजवून घेतली।
गुळाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे डाळीत कधी कधी आपल्याला वाटतं पाणी राहतंय की काय, पण साफ ना डाळ आणि गुळाचं मिश्रण साफ आटवून घ्यायचं, मग त्यात काही पाणी राहत नाही. आणि ह्याच्यात मी वेलची पूड, जायफळ आणि सुंठ टाकलेली आहे, थोडीशी पूड करून. आणि हे बघा इथे आपली सगळं बघितलं की मगाशी किती घट्ट वाटत होतं, पातळ वाटत होतं, आणि आता हे घट्ट केलं. जरा आटवलं की व्यवस्थित घट्ट होतं. आणि गरम गरमच पुरण करायला घ्यायचं. जर थंड झालं तर मग ते पटापट होत नाही. हे असं गरम गरम केलं ना की पटकन होतं. आणि हे बघा इथे सगळी डाळ माझी पुरण करून झालेलं आहे, वाटून घेतलेली आहे मी. हे बघा फक्त ह्याच्यात सुंठीचं जे चाळली नव्हती मी, सुंठ जेव्हा टाकली तेव्हा असंच टाकलं होतं, तर त्याचा फक्त चोथा असतो जो सुंठचा, तो तेवढा राहिला आहे. बाकी सगळं व्यवस्थित डाळ बारीक झाली, कारण की आपली डाळ शिजलीच होती छान, त्याच्यामुळे ती छान अशी बारीक झाली. इथे दुसऱ्या भांड्यात मी ट्रान्सफर करून घेतलं आणि आता पीठ मळायची तयारी सुरू झाली. इथे मी 4 चमचे आपले जे डाळीचा असतो ना, त्याचे 4 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे. मैदा थोडा का घ्यायचा, कारण की थोडीशी आपली पुरणपोळी फाटते कुठेतरी, तर त्याच्यासाठी थोडंसं बाइंडिंगसाठी मैदा हा घ्यायचाच थोडासा. त्यांनी छान पटापट वळतात त्या चपात्या, पुरणपोळी. तर पिठात मी थोडंसं हळद आणि मीठ घेतलं आणि पीठ थोडं पाणी घेऊन मळून घेतलं. मळताना जास्त पातळ मळू नका, घट्टच ठेवा, कारण की हे थोडा वेळ आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे. पाण्यात ठेवलं की पुरणपोळ्या एकदम मऊसूत होतात. हे पीठ, ह्याला आत्ता तेल लावायचं नाही, ह्याला असंच पीठच नुसतं. आता आपण ह्याला एका टोपात पाणी टाकून ठेवायचं एक अर्ध्या तासासाठी. माझ्याकडून जास्त वेळ राहिलं, त्यामुळे माझं पीठ थोडंसं चिकट झालं होतं, मला जास्त वेळ मळायला लागलं. मग पुढे तुम्ही बघालच, तर म्हणून फक्त अर्धा तास ठेवलात ना तरी छान होतं पीठ. आणि ते झालं आहे सगळं करून माझं. आणि बरोबर अर्धा तासाने 1 तासाने मी मळायला परत मळलं होतं, पण ते उशीरच झाला होता मला. तर इथे मी आमटीला फोडणी टाकते. आमटीसाठी मी तेल आणि जिरं, मोहरी, लसूण, भरपूर असा लसूण घ्यायचा, आणि त्यात आपला गरम मसाला माझा केलेलाच असतो, कांदा खोबऱ्याचा मसाला, तो टाकला मी. आणि तिखट झणझणीत अशी आमटी झाली पाहिजे, कारण गोडाबरोबर तिखट खायला खूप मजा वेगळीच असते. आणि ती पियायला पण एवढी भारी लागते ना, आमटी मस्त लागते. तर त्याच्यानंतर मीठ टाकलं मी त्याच्यात चवीनुसार, आणि सगळी मिक्स करून घ्यायची. आणि जे आपलं पुरण, जे आमटीचं पाणी, डाळीचं पाणी ठेवलं होतं ते त्याच्यात मी टाकलं. आणि जेवढी आपल्याला पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि फास्ट गॅसवर आमटीला चांगला कड येऊन गेला. तोपर्यंत इकडे पीठ, मीठ, भाजी पण मध्ये घातली, त्याच्यामुळे मला उशीर झाला. आणि मधीच मी विसरली की मी पीठ पाण्यात ठेवलं आहे. मला आधीच ते मळायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे पीठ जरा जास्तच माझं चिकट झालं होतं, पातळ झालं होतं. तर तसं करू नका, फक्त अर्धा तासच ठेवायचं. आणि इकडे आमटीला पण छान असा कड आलेला आहे. तर इथे पीठ पातळ झालं आहे, तर थोडंसं मळून घेते मी तेलावरच. पण पुरणपोळ्या खरंच खूप छान झालेल्या. पीठ पातळ झालं तर मला टेन्शन आलेलं की पीठ पातळ झालं आहे, काय करू. पण पुरणपोळ्या मी तेलावर छान असं मळून घेतलं होतं ना, म्हणून पुरणपोळ्या खरंच खूप छान झाल्या. हे बघा इथे तेल माझं मी लास्ट तेल हे लावून ट्रान्सफर करून एका कढईत ठेवलं, म्हणजे परत घासायला आपली मोकळी म्हणून. आणि ओट्यावर पसारा पण भरपूर होतो, त्याच्यामुळे मी
वेगळंच ठेवली, एका ह्याच्यात कढईत काढून ठेवली आणि पुरणपोळ्या करायला सुरुवात केली. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि सपोर्ट करत राहा. इथे पुरणपोळ्याचा पहिला आपला पीठ 1-2 पुरणपोळ्या केल्या आणि नंतर म्हटलं करावा आता व्हिडिओ, म्हणजे सुरू करावा म्हणून चालू केला. पण खरंच पुरणपोळ्या पातळ झालं होतं पीठ. मला टेन्शन आलेलं, म्हटलं बघू आधी काय होतंय ते. पण खरंच खूप छान झालेल्या पुरणपोळ्या. पीठ छान असलं ना की पुरणपोळ्या सुंदरच येतात, अशा तुटत फाटत नाहीत. आणि ते पिठात चांगली घोळून घेतली. नंतर पीठ चांगलं घोळून घेतलं पिठाला पुरणपोळीला आणि नंतर पुरणपोळी लाटून घेतली. जास्त लाटायची पण गरज नाही लागली कारण की पीठ छान आलं होतं. आणि इथे मुलींची तयारी चाललेली होळीला बाहेर जायची. त्यांचं चाललं होतं की होळीला बाहेर जाऊया, म्हणजे इथे मैदानात आमच्या मोठी होळी असते. तर रंगपंचमीची पण त्यांची आजच्यापासूनच रात्रीपासूनच सुरुवात झालेली. तर त्या मला विचारत ही टी-शर्ट घालू का ती, त्यांचा ते गोंधळ चालला होता. आणि माझं इथे पुरणपोळ्या चालल्या होत्या. त्या आधीमध्ये येऊन मला विचारत होत्या हे घालू की ते घालू, तसं त्यांचं चालू होतं. त्यांना मध्ये मी सांगत होती हे नका घालू कारण की व्हाईट कपडे खराब करतात परत दुसऱ्या दिवशी कपडे, तेच त्यांना मी सांगत होती. आणि इथे आपली पुरणपोळी छान अशी झालेली आहे. आणि मग जेवायला बसलो. या जेवायला सगळ्यांनी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.